जरी थोरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण पलीकडच्या रविवारी कर्माच्या कारणापर्यंत ही अमुक अमुक कर्म व्हायची कारण आहेत असं त्यांनी सांगितलं. पंचयिता आणि महाबाहो श्लोक असा आहे, ही 5 कारणं आहेत. आता मजा अशी आहे, विषय असा आहे, आत्मस्वरूप जे आहे ते कर्माच्या पलीकडे आहे. कर्माचा त्याचा संबंध नाही. आणि कर्म तर घडतंय, कर्म दिसतंय प्रत्यक्ष, आपण कर्मामध्ये जगतो आहोत. कर्म नाहीच झाल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. आणि कर्म नाहीच करायला कर्माशिवाय दुसरा उपाय असं ते आहे. कर्म नाहीच कसं होत नाही. आपण प्रपंचाचा विचार करा, इतका प्रपंच ताप देतो, प्रपंच सोडावा असं वाटत नाही, प्रपंच सुटत नाही. मग उगीच बोलण्यात काय अर्थ आहे? कर्म नाहीच करा, कर्म टाका, कर्म संन्यास करा, शक्यच नाही. मग हे जर खरं आहे तर मग हे साधायचं कसं माणसाला? हा खरा विषय. कर्म सुटत नाही, कर्म सुटल्याशिवाय परमेश्वर दर्शन नाही. आणि असं जर आहे तर मग तुम्ही आम्ही करायचं काय? या कर्माची कारण सांगताना हे सगळं डोळ्यासमोर येतं. तर ते माझी अक्कल मी तुम्हाला दाखवण्यापेक्षा त्यांच्या ओव्या वाचतो, त्या ओव्यांचा अर्थ आपण बघा आणि मग त्यांना काय म्हणायचंय ते आपण ठरवा. बरं का? आपण ठरवू असं म्हणा. फार तर काय म्हणायचंय लक्षात आलं ना? विषय हा असा आहे किंवा याची 5 कारणं आहेत कर्म घडण्याची. ज्ञानराज काय सांगतायत? आणि 5ही कारणे तिये, एक 7-8 ओव्या आहेत, जास्त नाही. तू ही जाणशील विपाये, जे शास्त्रे होऊन बाहेर बोलती जया. अर्जुना, ही कर्म घडण्याला 5 कारण आहेत. सर्व शास्त्रही सांगतायत, तेव्हा कदाचित तुला माहिती असते. वेदरायाच्या राजधानी, सांख्य वेदांताच्या भवनी, निरूपणाच्या निशाण ध्वनी गरजती तिये. सर्व वेदांताचं मूळ असेल तर वेद वाङ्मय, तर वेद वाङ्मय ही राजधानी आहे अशी कल्पना केली. त्या राजधानीमध्ये 2 राजवाडे आहेत. एक वेदांताचा राजवाडा, एक सांख्यांचा राजवाडा. आणि पूर्वीच्या काळी राजवाड्यामध्ये नौबत वाजत असे, नगारा वाजत असे. अजून काही मंदिरात वाजवतात ना, तसा नगारा वाजत असे. तर हे जे 2 राजभवन आहेत, राजवाडे, या सांख्य आणि वेदांत, या 2 इकडे वाजते मला वाटतं या 2 राजभवनामध्ये निरूपणाच्या नौबती वाजतायत. म्हणजे या 2 शास्त्रांनी मोठा कंठशोध करून सांगितलेला आहे. ती 5 कारणं सांगितलेली आहे. मग एवढ्या नौबत चाललेली असताना कानावर येणारच नाही ती असं कसं? म्हणजे तुझ्या कानावरती ही 5 कारणं आलीच असली पाहिजे असं सुद्धा. जे सर्व कर्मसिद्धी लागी, येची मुदले होय जगी, तेच न सुवावा अभंगी आत्मराज. पुन्हा सांगतायत ही 5 कारणं कर्माला कारण आहे. ती आता कोणचे पुढे येतील, पण आत्मराज जो आहे त्याच्याशी याचा संबंध नाही. कर्म आणि परमात्मा यांचा संबंध नाही. झालं? आता बघा, तिये बोलाचे डांबुरटी, तिये प्रसिद्धी आली किरीटी, म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो काळजी. ही जी दौंडी पिटवली आहे 5 कारणांची डांगुरटी म्हणजे दौंडी, ही जी दौंडी पिटवलेली आहे, अरे हे तुझ्या कानावर आलीच असेल, मग मी कशाला सांगायला पाहिजे? जर 5 कारणं सगळ्यांना माहिती आहे तर मी कशाला सांगायला पाहिजे? पुढे म्हणाले, आणि मुखांतरी आई किजे,
तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असत हाती. इथे आता सुरुवात आहे. हे जर सगळं तुला माहिती आहे तर मग त्यांच्याकडून कशाला ऐकायला पाहिजे? कारण भगवान स्वतः सांगतायत ना, माझ्या तोंडून ऐक, माझ्या तोंडून ऐक असं म्हणत असताना कारण काय सांगतायत? मी चिद्रत्न तुझे असत हाती. आपण पहा अर्थाचा. चिद्रत्न म्हणजे ज्ञानाचं भांडार. चित म्हणजे ज्ञान. मी ज्ञानाचं भांडार तुझ्या हातामध्ये असताना वेदांत आणि सांख्य काय बोंबलत आहे ते कशाला ऐकायला पाहिजे? डांगुरटी म्हणलंय ना, दौंडी पिटवत. अरे त्यांचं शकंठ शोध कशाला? मी ज्ञान स्वरूप तुझ्या जवळ आहे, माझ्या मुखाने ऐक. आता बघा ना सुरुवात कशी झाली. मग पुढे म्हणाले, दर्पण पुढा मांडले या का लोकाची या डोळया मान द्यावा पहावया आपुले निके. असं आहे, तुमचा चेहरा तुम्हाला पाहायचा आहे आणि आरसा समोर ठेवलाय. आरशामध्ये माझ्या चेहऱ्याचं जे प्रतिबिंब आहे ते पाहण्याकरता दुसऱ्याचे डोळे घ्यावे. तसं मी ज्ञानस्वरूप तुझ्या समोर असताना शास्त्र काय म्हणतं ऐकायचं? वेदांत आणि शास्त्र. अरे मी समोर आहे ना तुझ्या. पार्श्वभूमी लक्षात आली ना? आणखी पुढे चला. भक्त जैसे जेथ पाहे तेथ ते तोच होत जाये, तो मी तुझा जाहलो आई खेळणे आजी. मी कसा आहे म्हणाले? परमात्मा सांगतायत, भगवान सांगतायत मी कसा आहे? भक्त ज्या भावनेनं जेथे पाहिल त्या भावनेसारखा मी होणार आहे. असा मी परमात्मा आज तुझ्या हातातले खेळणं झालेलो आहे. तुम्ही जरा विचार करा, विषय काय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय काय? हा त्यातला जो विरोध भासणार आहे तो आपल्या समोर मांडतोय. अहो सरळ कारण सांगा ना, 5 काय आहेत ती? हे काय मध्ये काय पार्श्वभूमी? अरे तुला हे जे 5 कारणांचं ज्ञान पाहिजे ते शास्त्राने आधी सांगून ठेवलेलंच आहे. तुझ्या कानावर आलंही असेल कदाचित. पण जसं आरशामध्ये आपला चेहरा पाहिला दुसऱ्याची नजर लागत नाही, तसं मी ज्ञानस्वरूप परमात्मा तुझ्या हातातले खेळणं झालेलो आहे. तर दुसऱ्याचं कशाला ऐकतोस? माझं ऐक हा सांगण्याचं आहे. पुढे बघा. ऐसे हे प्रीतीचे वेगे देव बोलता ते नेगे, तव आनंदा माझी अंगे विरत असे पार्थ. काय अवस्था झाली? परमात्मा हे बोलू लागले, प्रेमाच्या उत्कटेमुळे हे बोलू लागले. प्रेमाचा आवेग आला आणि ते बोलू लागले. बोलता बोलता स्वतःला विसरले. ते म्हणजे आठवण. परमात्मा स्वतःला विसरले आणि एकीकडे परमात्मा स्वतःला विसरल्यावर दुसरीकडे अर्जुन आनंदामध्ये स्वतःला विसरू लागला. आता पुढे बघ. चांदणीयाचा पडिवर होता सोमकांताचा डोंगर, विघरून सरोवर हो पाहे जैसा. अर्जुनाची अवस्था कशी झाली तर चंद्रकांत मणी म्हणून म्हणतात. म्हणजे चंद्र ओरला की त्याला पाझर फुटतो अशी कल्पना आहे. तसा एक डोंगर आहे, तो चंद्रकांत मण्याचा डोंगर आहे. आणि चंद्र उगवला तर तो डोंगर जसा विरघळून सरोवर होऊ पाहतो, तसं श्रीकृष्ण परमात्मा त्याचं प्रेम वाहिल्यावर सोमकांत रूपी अर्जुन आनंदामध्ये विरघळायला लागला. ज्ञानेश्वरी सांगणं म्हणजे डोक्याला तापच आहे. ऐकणाऱ्याच्या सांगणाऱ्याचं नाही. कारण तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, तो समजेपर्यंत चैनच पडायचं नाही. ऐकणाऱ्याच्या डोक्याला ताप आहे. पुढे चला. तैसे सुख आणि
अनुभूती काय या पुरुषाची प्रतिभा आहे तुम्हाला सांगतो. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती आतले अर्जुनाकृती सुखाची तेच म्हणाले. आनंद आणि आनंद घेणारा यांच्यामध्ये द्वैताची भिंत आहे. आनंद आणि त्या आनंदाची अनुभूती यामध्ये द्वैताची जी भिंत आहे ती भिंत अर्जुनाने तोडली आणि एक रूप व्हायला लागली. आनंद ही वस्तू अशी आहे की वेगळेपणाने अनुभव घेऊ शकत नाही. मला आनंद झाला असं जो म्हणतो त्याला खरा आनंद नाही, तो वेगळेपणाने आहे. म्हणून त्याच्यामध्ये द्वैताचा जो भाव आहे तो सुटून अर्जुन एक रूप व्हायला लागला. काय व्हायला लागलं? तेच समर्थ म्हणून देवा अवकाश जाहला आडवा मग भुरतयाचा धावा जीवे केला. भगवंतानी पाहिलं की अर्जुन विसरायला लागला स्वतःला. अहो गीता सांगणं थांबेल ना सगळं पुढचं. ऐकायला भानावर तर राहायला पाहिजे. आपली गमतीने कल्पना करायची तुम्ही सगळे झोपी गेला तरी सांगू बोलायला नाही का. एकदा दुसरे माणसं जागा असतात तेव्हा तू तरी जागा आहेस ना. हे गोष्ट सांगतात बुवा तुकाराम महाराजांची. हरदाची गोष्ट आहे की तुकाराम भजन करायला लागले तेव्हा ते गावची मंडळी सगळी बसली होती. सगळ्यांनी आपापल्या घोंगड्या आणल्या होत्या आणि हे जेव्हा भजनात रंगले तेव्हा पता नाही केव्हा थांबणार कोण आठव. तेव्हा एक एक जण घोंगडी घेऊन पसार झाला. एक राहिला. तेव्हा तुकाराम भानावर आल्यावर म्हणाले आई तू कसं राहिला? माझी घोंगडी अडकली नव्हता नाही. म्हणजे अर्जुनच जर बेफाम झाला, अर्जुनच जर बेहोश झाला तर सांगायचं कोणाला. म्हणून श्रीकृष्णाने प्रसंग पाहिला आणि अर्जुनाचा जीव भाव परत आणला. अर्जुन जो त्या सुख आणि अनुभूती यातला भेद होता तो अनुभूती स्वरूप होऊ लागल्यानंतर थांबवला. मग अर्जुना येसने धेंडे काय ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. अर्जुना येसने धेंडे प्रज्ञा प्रसरेशी बुडे आले भरते येवढे ते काढून पुढती. धेंड म्हणजे माहितीये बडं धेंड आहे. तेवढा अर्जुनासारखा महाभक्त नुसता भक्त नव्हे ज्ञान प्रसरेशी बुडे एवढा विद्वान एवढा बुद्धिमान तो ज्ञानी भक्त होता. अर्जुनासारखा महाभक्त हा एवढा बुद्धिमान तो त्या आनंदात बुडायला लागला. बावळत नव्हता नुसता म्हणजे आपलं कल्याण स्वामी सारखा नव्हता. दुसरं वाटलं नाही ज्ञान बिन मला माहिती नाही असलं काम नव्हतं. भेंड तर खरंच पण प्रज्ञा प्रसरेशी बुडे म्हणजे आनंदाचा अनुभव जो आहे त्या अनुभवामध्ये कितीही विद्वान बुद्धिमान काही जरी असला तरी तो त्यात गेला की बुद्धी गेली त्याची सगळी. त्या अनुभवाचं वर्णन आहे ते. आले भरते येवळे ते काढून पुढती. त्या आनंदाचा जो भर आला होता त्या भराला आवरलं भगवंतानी आणि त्याला बाहेर काढलं. देव म्हणे हा गा पार्था. अरे अर्जुना हा गा पार्था. अरे हो काय विसरू लागला स्वतःला. देव म्हणे हा गा पार्था तू आपण ते देख सर्वथा तर श्वासून ये रे माथा तुझी येला. त्याला आवडला. अरे तू स्वतःला आठव तू कोण आहेस. तू माझा श्रोता आहेस आठव असं म्हणून अर्जुनाला बोलल्यावर अर्जुन भानावर येऊन डोकं हलवलं. तो जो बेहोश व्हायला लागला होता त्याला भानावर आणला. म्हणे जानसी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा उमगला अगदी एका हारा येवो पाहे. आता अर्जुन बोलू लागला. म्हणाले परमात्मा असं झालं मी तुझ्या अगदी जवळ पण वेगळेपणाने. मी व्यक्ती तू व्यक्ती. तुझ्या जवळ मी होतो पण तू वेगळा आणि मी वेगळा हे मला सहन होईना. म्हणून मी स्वतःच व्यक्ती पण विसरून तुझ्याशी एक आहात तुझ्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करावा लागलो. मग तयाही
काही या आईसा लोभे देत असा जरी लालसा तरी काळजी घालत असा आड आड जीवा. हा मी तुझ्याशी एक रूप होत होतो, तू माझ्या आड का आलास, मला पुन्हा जीव भावावरती का आणलंस. ते श्री कृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मला ठाऊके, वेड्या चंद्र आणि चंद्रिके न मिळणे आहे. अरे वेड्या, चंद्र आणि चंद्रिका हे कधी वेगळे राहू शकतील का. तसं मूळ स्वरूपामध्ये तू आणि मी एक रूपच आहोत हे तू विसरलास का. आणि हाही बोलून भावो तुझं आम्ही जाऊ भिवो, जे रुसता बांधे थावो ते प्रेम गा. पण असं आहे अर्जुना, प्रेमामध्ये जर रुसवा नसेल तर प्रेमाची मजा नाही. प्रेमामध्ये रुसवा आला की प्रेमाला आणखी जोर चढतो. तसं तू जो माझ्याशी तादात्म्य होऊ लागला होतास, तुला आवरून नाराज करण्याने आपलं प्रेम वाढेलच म्हणून तुला मी हा केला. येथे एकमेकांची खुणे म्हणून असो तर विसंवाद तेवची जिने, म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. अरे तुमच्या आमच्यामध्ये जे वेगळेपण आहे ते वेगळेपणच प्रेमाच्या उत्कर्षाला कारण होत आहे असं म्हणून परमात्मा थांबले आणि मग विषय सुरू केले. आता पंचायत विषय काय, ज्ञानेश्वर महाराजांनी हे मध्ये काय घातलंय नाही का. आता असं बघा, ज्ञानाची 3 लक्षण आहे आपल्या साधन. सोर्सेस ऑफ नॉलेज. एक प्रत्यक्ष, मी पाहिलं डोळ्यांनी, इंद्रिय प्रत्यक्ष. डोळ्यांनी प्रत्यक्ष म्हणजे प्रति आठवत, कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं, इंद्रियांनी पाहिलं प्रत्यक्ष. ते इथे नाही, हे अतिंद्रिय आहे, इथे इंद्रिय प्रत्यक्ष नाही. दुसरं आहे ते अनुमान. अमुक अमुक आहे, अमुक अमुक आहे म्हणून अमुक अमुक आहे, हेही नाही. तिसरं काय आहे, हो अमकेने सांगितलं ना, खरं असलं पाहिजे. याला रसेलने फार उत्तम उदाहरण दिलेलं आहे. तो म्हणतो की पॅटर्निटी इज अन इन्फरन्स, मॅटर्निटी इज ए फॅक्ट. माझा बाप अमुक आहे हे अनुमान आहे, ही आई आहे माझी हे प्रत्यक्ष आहे. श्लेष लक्षात आला की नाही त्यातला. हो, आईने सांगाव की हा तुझा बाप आहे तर बाप, हे अनुमानच नाही का. आता ते टेस्ट्यूब बेबी मध्ये नाही का अनुमानच केवळ सगळं काय आहे ते, नाही का. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अनुमान हे केव्हाही दुय्यम आहे. तुम्ही जी गृहीत कृत्य धराल त्यावर अवलंबून आहे तर अनुमान. तिसरं जे आहे ना आप्तवाक्य, ज्याला श्रुती म्हणतात. शंकराचार्यांनी 3 मानले, श्रुती, युक्ती आणि अनुभव. अनुभव म्हणजे साक्षात, युक्ती म्हणजे अनुमान आणि श्रुती म्हणजे आत्मवचन. आमच्याने सांगितलं खरं असलंच पाहिजे. काय गंमत आहे बघा, तुम्हाला काही होत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हे विनोद आहे का झालेलं आहे माहिती नाही. एका माणसाला की नाही जेवण कपडे घालून ऑफिसला निघाला की डोकं गरगरायचं, त्याच त्रास व्हायचा फार, कान लाल व्हायचे, डोकं गरगरायचं. 5-50 डॉक्टर झाले. आजकालच्या काळासारखे डॉक्टर असणार हो. कोणी म्हणे तुला परसकांना साफ होत नाही म्हणून तुला असं होतंय, कोणी म्हणाला तुला झोप येत नाही म्हणून होतंय, कोणी म्हणाला ब्लड प्रेशर आहे, कोणी म्हणाला आमकाय, कोणी म्हणाला तमकाय. आणि सगळ्या तपासण्या झाल्या बरं का. तेव्हा हे सगळं झाल्यानंतर एका मामूली डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला बघू सगळं एकदा. पण दुसरा शर्ट बीट काढला, काही नाही व्यवस्थित, काही होत नाही. कपडे घाला म्हणाला, तिने घातला शर्ट घातला, आपली डोकं लागलं फिरायला. अब काही नाही म्हणजे काला घाटच झाली म्हणून तुमचं डोकं फिरतंय म्हणाला. शक्य आहे बरं का असं होणार. आता गंमत अशी, ज्या ज्या डॉक्टरने त्याला सांगितलं तुला ब्लड प्रेशर आहे, तुला आमका आहे, तुला तमका आहे, प्रत्येकावरती विश्वास ठेवला. विश्वास ठेवला ना. इतकंच नव्हे, याच्या पुढची पाहिली अशी, तुम्हाला जे होत नाही ते डॉक्टर आहे म्हणला की व्हायला लागतं. आहे ना, तुम्ही पाहता ना असं.
मला परवा कोणी सांगितलं त्यांच्या मुलाला काही होत नाहीये, पण 10 डॉक्टरने सांगितले याला मानसिक रोग आहे, मानसिक रोग आहे, त्याला व्हायलाच लागला मानसिक रोग. खरं बघा, हे आपलं वाक्य आहे. आणि विश्वास कोणावर ठेवतो आपण? त्या पोट भरू डॉक्टरवर ठेवू नये असं माझं म्हणणं नाही. हा नाही का, असं आहे ना. म्हणजे आपण जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञानापैकी 95% ज्ञान दुसऱ्याचं ऐकून ठरवित असत. 95 ज्ञान. एक अति उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळातलं. हे गुरुदेव रानडे होते ना, हा केवढा विद्वान, विद्वत्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्वत्ता. त्यांना पुनर्जन्म आहे हे माहिती नसेल. वेदांताचा हा एवढा आचार्य त्यांना माहिती नसेल. पण एकदा असं झालं, त्यांचे गुरु स्नान करीत होते आणि हे समोर उभे होते. आणि भाऊसाहेब काय म्हणाले, त्यांचं नाव भाऊसाहेब, की रामराया पुनर्जन्म आहे बरं का. आणि म्हटल्यानंतर जी खात्री झाली, संशयच नाही. नाही का. म्हणजे ज्ञान साधनामध्ये ज्याला आपण मानतो त्याच्या शब्दाला केवढी किंमत आहे ध्यानात ठेवा. होय ना. इथे ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचंय की आत्म्याचा ज्ञानाशी कर्माशी संबंधच नाही. हे किती जरी कानी कपाळी ओरडले तरी खरं वाटणारच नाही. जोपर्यंत माझी वासना आहे, जोपर्यंत मी कर्मरत आहे, तोपर्यंत कर्म नाहीच झाल्याशिवाय ज्ञान नाही हे कळणारच नाही, पटणार नाही, कळणार नाही. मग केव्हा कळेल? एक ज्ञानी पुरुष ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे तो जेव्हा हे सांगेल आणि मला तसं वाटेल तेव्हा कळेल. हे त्यांना सांगायचं आहे. कारण पुढे 5-15 श्लोक जे आहे ते सगळं व्यवहारात वर्णन आहे. की धृती आमकी आहे, तमका आहे, सात्विक आहे, आमका आहे, तमका आहे, सगळ्या दृश्याचं वर्णन आहे. या सगळ्या सांगून मग निष्ठा ज्ञानस्य या परा भगवान सांगतायत. त्याची ही पार्श्वभूमी ज्ञानेश्वर महाराजांनी तयारी केलेली. काय आहे की अध्यात्मामध्ये रविवारचं निरूपण करणारा सांगून व्हायचं नाही. त्याला तो ज्ञानी पुरुष भेटला पाहिजे, त्याच्या शब्दावर विश्वास राहायला पाहिजे, तरच हे ज्ञान होईल. हा, असं होऊ शकेल सांगणारा मामुली आहे पण ऐकणारा त्या तयारीचा आहे. एक शब्द ऐकून तो तयार होऊन जाईल. अहो, आमची स्थिती कशी आहे, अगदी त्या हरदासी गोष्टीसारखी आहे. एक बुवा होते, ते रोज कीर्तन करीत देवळात. नदीच्या काठी देऊळ होतं, देवळात कीर्तन करीत. तेव्हा काही गवळणी पलीकडच्या तीरावरून या तीराला येईल दूध विकायला. आणि आता बुवा कीर्तन करीत होते, उभ्या राहायचे ऐकत. त्या बुवाने एकदा सांगितलं, म्हणाले भगवंताच्या नावाने भवसागर तरुण जातो, मामुली नद्या आणि समुद्र काय. गवळ महार वस्तात निघाली. भवसागर तरुण जातो म्हणजे एक नदी याला काय आहे. रोज त्याला 2 पैसे द्यावे लागतात त्या फेरीवाल्याला, तो घेऊन येतो बोटीमध्ये. पण दुसऱ्या दिवशी नाम घेत चालून आली. असं महिनाभर तिने नदी ओलांडली आणि असं वाटलं पैसे वाचले आपले, बुवांना काहीतरी बक्षीस द्यावं. या बुवांच्या सांगण्यामुळे आपण एवढं कमावलं. पण बुवाला म्हणाले, बुवा एकदा आमच्या घरी या, काहीतरी दूध बीत देऊ तुम्हाला. बरं म्हणले बुवा. आणि निघाले. गवळ लागली चालायला. बुवानी पाहिलं का तराई खाल्ली बुवानी. अरे म्हणजे हे काय झालं? अरे म्हणजे तुम्हीच सांगितलं ना, नाम घेतल्याने भवसागर तरुण जातो नदीच काय, तुम्ही कशी काय तराई खाल्ली? बरोबर आहे. हरदासाचं काम एवढंच आहे. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये अतिशय दुर्मिळ अशा 3 गोष्टी सांगितल्या आहेत. हरिदास आणि विरक्त. हरिदास म्हणलं की आलंच ते. हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त. महाविद्वान आहे आणि तितकाच भगवंतावर प्रेम. व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. अतिशय विद्वान आहे आणि वादाची हौस नाही. अरे तुम्हाला विद्वत्ता नसून सुद्धा भांडायची हौस असते तर मग विद्वानाला काय म्हणतात.
हे शिकण्यासारखं आहे मोठं. हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी हे अपूर्व. काय सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांना की हे आता जे मी सांगणार आहे हे तुम्हाला वाटू द्या. यू मस्ट फील इट. नुसतं ऐकून नाही, आपल्याला पटतं समजतं पण उमगत नाही. उमगणे शब्द मराठीत माहिती आहे ना. उमगणं आणि समजण्यात फरक आहे. उमगलं की ते आत्मसात झालं, आपलं सगळं बरोबरच आहे. नाही तुम्ही बघा, एखाद्याचं कोणी मेलं आणि तुम्ही समाचाराला गेला, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी बरं का, पण हिंदुस्थानामध्ये आजही तो तत्वज्ञान इतकं घरोघरी पसरलेलं आहे की बोलायची सोय नाही. तुम्ही गेल्यानंतर म्हणता काय जातसे ध्रुव मृत्यू, मला पाहता सत्य मृत्यू भूमी, कशाला चोख करता नाही का. आणि याच्यावर प्रसंग आला तर कुठे जातो ज्ञान आहे सगळं. आता संडासातच जात असलं पाहिजे कुठे जातो मला सांगा ज्ञान हे. कारण असं ते ज्ञान नव्हेच, आत्मसात झालेलं नाही. मी तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारतो. मला क्षमा करा, माझ्या वयाकडे बघू नका. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ना आपल्याला मृत्यू येणार आहे. नाही आणखी विचार, तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत, 10 साडेदहा झाले की आपल्याला इथून जायचे खात्री आहे ना. तर बसणार इथे नाही, प्रत्येकाला खात्री आहे. झालं 10 वाजले की चाललो आपण, आहे ना. या जगातून मी जाणार आहे याची खात्री आहे का. बघा आपण कसलं ज्ञान आपलं आलेलं आहे. या जगातून मी केव्हाही जाईन, काही होईल, मला ऍक्सिडेंट होईल, आंबो होईल, चाप येईल, हात फिरेल, काय वाटत होईल. कुठे वाटतं आपल्याला. याचा अर्थ नसा की मला ते वाटत नाही. म्हणून अध्यात्म ज्ञानामध्ये 2 गोष्टी आहेत, सांगणारा आणि ऐकणारा. सांगणारा कसा पाहिजे, श्रीकृष्णा चिद्रत्न. काय शब्द घातलाय ज्ञानराजाने, चिद्रत्न असा शब्द घातलाय. अरे माझ्यासारखं चिद्रत्न खेळणं झालंय तुझं, तुझ्या हातात आहे. तू कसा पाहिजेस, तितकं घेणारा पाहिजे, सूचना ग्रहण करणारा पाहिजे. आपलं वाक्यामध्ये मर्म असेल तर तिथे आहे. सत्पुरुष आपल्या शिष्याला सगळ्यांना एकच नाम देतात. जे तयार असतात ते तिच्या पलीकडे बघत नाहीत. तुम्ही आम्ही आहोत दिसतच आहे. काय बघा याच्यामध्ये काय पाहिजे, आपली सूचना ग्रहण क्षमता पाहिजे, सजेस्टिबिलिटी. ज्ञान तेच आहे आणि ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. आज आत्म्याशी कर्माचा संबंध नाही हे कळणारच नाही, पटणार नाही. कर्म केल्याशिवाय साधन सुद्धा कर्मच आहे, हे कसं करा तुम्ही, शक्यच नाही. अहो त्याचा सिद्धांत असा आहे, आत्मा हाच आत्म्याचं ज्ञान करून देतो, साधनाने होत नाही. मग साधनाने काय होतं, मीपणा म्हणतो. साधनाने ज्ञान होत नाही, अज्ञान नाही सोड. पण हे करायचं कसं. मग सांगणारा जो आहे त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. कशी श्रद्धा पाहिजे, अर्जुनाची होती तशी. आणि काय चमत्कार आहे, सत्पुरुष कोण, चिद्रत्न कोण, जो विश्वमनाशी तादात्म्य पावलेला आहे आणि मानव देहामध्ये आहे, आपल्यासारख्या देहामध्ये आहे आणि संबंध विश्व व्यापून आहे. त्याच्या माध्यमानं आपण त्याच्याशी लवकर जाऊ शकतो. परमात्माशी आपण जाणं कठीण आहे, पण त्याच्याशी जर शरण गेलो आपण त्या सद्गुरूशी, तर त्या विश्वमनाशी तादात्म्य होणं सोपं जातं. आणि ते अर्जुनाला झालं. त्यांनी दोन्ही बाजू दाखवल्या आहेत. परमात्मा स्वतःला विसरले, विसरता विसरता अर्जुनाची स्वसमाधी लागली. आनंदात गेला म्हणजे काय, अर्जुनाची समाधी लागली. इतकी समाधी की भगवंताला आवरावं लागलं की अरे बाबा गीता सांगायची आहे, भानावर ये. आणि अर्जुन म्हणतो काय, परमात्मा अरे तुझ्या माझ्यामध्ये जो भेद होता हा भेद नाहीसा करायचा म्हणून मी स्वतःला विसरून आनंदात विरायला लागलो, तर तू मला पुन्हा भानावर आला असे काय का. तर म्हणाला तुला नाराज केला याचं कारण आहे की नाराज करण्यानेच प्रेम वाढत असतं, म्हणून मी तुला नाराज केलं. आता हेही राहू द्या. सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये संबंध कोणता. एका प्रेमाशिवाय संबंध नाही.
जगात एकच संबंध असा आहे की जेथे अतिशय निर्व्याज प्रेम, ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, तो आईचा मुलाचं सुद्धा मूल मोठं होऊ लागलं की संपलं. जाणते लेकरू माता लागे दूर धरू, तुकाराम महाराज नाही. स्वार्थ आहे तो ना. म्हणून महाराज म्हणायचे दोनच संबंध, एक पती आणि पतिव्रता आणि सद्गुरू आणि सशिष्ट. जिथे स्वार्थ नाही मग हे काय आहे? अरे प्रेम म्हणजे काय शब्द आपण वापरतो. प्रेम म्हणजे काय आपल्याला आठवतंय की कबीराचा दोहा सांगितलेला, पोथी पढ पढ जग मरा. पोथ्या पुस्तक वेदांत वाचून जग मेल वाया गेलं. पोथी पढ पढ जग मरा, हुआ न पंडित कोय. पंडित शब्दामध्ये पंडा म्हणजे ब्रह्म. पंडा ब्रह्म, तो जाणणारा तो पंडित. आडनावाचे पंडित नव्हे ते नाहीच नाही. आणि कुणी पंडित नेहरू तेही पंडित नाही. अलीकडे भैयाना पंडित म्हणतात, भाजीवाले भैया. त्यांच्यामध्ये सुद्धा जो विद्वान असतो ना त्याला पंडित म्हणतात. पण अलीकडे सगळे भैया पंडितच झाले. तेव्हा हुआ न पंडित कोय, अढाई अक्षर प्रेम का पढाई सो पंडित होय. प्रेम शब्दामध्ये अडीच अक्षर, अर्धा र, प म अर्धा र, ही अडीच अक्षर जो शिकला तो पंडित आहे, कबीराचं मत आहे. हे प्रेम म्हणजे काय? 3 लक्षण आहेत प्रेमाची. पहिलं लक्षण असं आहे, माझा जो मी आहे आणि माझं, मी आणि माझं, त्याच्या जागी तू आणि तुझं, हे नाही प्रेमाचं पहिलं लक्षण. तुमच्या जवळ आहे का बघा? एका मुलीने मागच्या आठवड्यात माझ्याकडे तक्रार केली. काय म्हणले, आमच्याकडे 10 वर्ष झाली लग्नाला, अजून नवरा काही मला माझ्यावर पूर्ण विश्वास टाकत नाही बरं का. आईला तरी मध्ये घालतो, बहिणीला तरी मध्ये घालतो बरं का. मी म्हणलं कारण काय आहे? तुझं खरं प्रेम आहे का नवऱ्यावर? सर्वस्व का? मी म्हणाली 2 मुलं आहेत, सगळं प्रेम आहे. तर म्हणलं तुझ्या माहेरच्या माणसाची आठवण झाल्यावर, हा म्हणाली मग जरा भावाकडे जातो माझ्या. मग कसं म्हणलं तू हे करी? प्रेमाला वश कसा होईल? सर्वस्वी वश कसा होईल? कसा वश होईल हो, कारण त्याचा इलाज नसतो, काय करतो. पण सर्वस्वी कसा वश होईल? तिसऱ्यामध्ये जर नको आहे ना, तर तुला त्याच्याशिवाय दुसरं कुठेही प्रेम असतं कामाचं नाही. मी तिला म्हणलं मुलांच्या सुद्धा वर प्रेम असतं कामाचं नाही, त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर आहे का असं. आपण कुठे, आपण नुसतं नकली आहे हो सगळं. बा याच्याकडे सोपं मला करता येत नाही. हा अतिशय कठीण विषय प्रेमाचा. म्हणजे मी मानसशास्त्रात सांगतोय, केवढाले ग्रंथ आहेत त्यावर, कठीण आहे फार. आणि त्याला की नाही सामाजिक बाजू आहे, व्यक्तिगत बाजू आहे, वेदांताची म्हणजे मेटाफिजिकल हॉस्पिटल, 1000 भानगडी आहेत त्यामध्ये. भावनात्मक बाजू आहे. तेव्हा प्रेम म्हणजे पहिली गोष्ट काय, मी आणि माझं, हे याला गचांडी मारून तू आणि तुझं. पहिलं लक्षण. दुसरं लक्षण, मी आणि माझं जे आहे त्याची मालकी तुझी आहे, मालक तू आहे, सर्वस्व तू आहे, माझा अधिकार त्यावर नाही. एक ग्रस्त भेटले, त्याने गुरुला एक पदार्थ खायला नेला आणि त्या गुरुला जुलाब होत होते. होय बरं झालेली गोष्ट आहे. तो म्हणाला, अहो तुम्ही आणले, मला विचारायचं घरी आधी, तेवढं माझा एवढा हक्क नाही का तुमच्यावर? अरे गाढवा, मला जुलाब होता नाही खाऊन मी आणखी आपली कल्पना नाही हो. म्हणजे गुरुची आज्ञा पालन, त्याला तत् सुख सुखित्वम हे सांगतोय मी आपल्याला. नारदाचं सूत्र आहे की प्रेम, प्रेम म्हणजे काय, ज्याने त्याला सुख लागेल ते मी करणं, याचं नाव प्रेम आहे. ती आपली गोष्ट तुम्ही गोष्ट समजू नका, माझी तर भावना आहे की ती घडली असली पाहिजे. त्याशी एका श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं. आपल्याला माहितीये हे हरदास लोक सांगतात बरं का, उगी लोकरंजनार्थ सांगतात, त्याचं मर्म सांगत नाही. म्हणून सगळं वांधा येतो. आमच्या गेल्या भानगडीत निरूपणाचे पडायचं काय कारण आहे खरं सांगा, नाही का? त्या लोकांचंच काम आहे, ज्याचा पेशा पत्करला आहे प्रवचनाचा, निरूपणाचा, त्यांचं काम आहे खरं. ही संस्था आहे ना महाराष्ट्रातल्या समाजामध्ये कीर्तनाची न्यायची असो. तेव्हा करमणूक आपली, त्याला रक्त यायला लागलं म्हणून त्याला चिंधी बांधायची होती. हस्तिनापूरमध्ये होते परमात्मा. तेव्हा
पण म्हणलं अरे फडका आण, चुना आण, नवा आण, बँडेज आण, अमका आण, तमका आण. काय गडबड आहे? द्रौपदी म्हणाली काय नाही म्हणलं, श्रीकृष्णाच्या बोटाला कापलंय, रक्त वाहतंय, त्याला पट्टी बांधायची आहे. एवढंच ना, आपला शालू फाडला चढ दिवशी तिने आणि पट्टी बांधली. विचार केला, हा देह माझं जे जे आहे तुझी मालकी तुझी आहे, तू माझा स्वामी आहे. मेरे जिंदगी के मालिक, काय शब्द आहेत बघा. माझ्या संबंध जीवनाचा स्वामी असतील तर तू आहे. माझ्यावर स्वामित्व कोणाचं? तुझं आहे. हे प्रेमाचं दुसरं क्षण. याचं मर्म काय आहे? मग तू आणि तुझं माझ्या ठिकाणी ठेवणं आणि मालिक असली, या फरक काय आहे? माझी इच्छाच नाही शिवणं, हे त्याचं लक्षण. भगवंताचे जे मनोगत तेच आपुले उचित. समर्थाने सांगितलंय, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. एकदम भगवंताशी माझं अंतर पडत असेल तर माझी इच्छा, आणि हे शिकायचंय. तुम्ही सांगाल ते त्यात सुखसुखी ठेवा. तुला जे एक दुसरी एक गोष्ट आहे, ह्या गोष्टीचा खरं खोटं जाऊ द्या, पण अर्थ केवढा आहे. श्रीकृष्णाचं डोकं दुखत होतं, 1000 उपाय केले, नेल्सन पेन बाम सुद्धा लावला. याचं कारण सांगतो, नेल्सनचं मुद्दाम सांगायचं. मी दुकानात गेलो, पण बाबा एक चांगला पेन बाम द्या. तर तो मला म्हणाला, ओळखीच आहे, कडक पाहिजे का? म्हणलं हो, कडक पाहिजे. त्यांनी आम्हाला नेल्सन पेन मान. ते म्हणलं कडक नाही, भैया लोकांना बरं वाटतं म्हणाला. आम्हाला काय सांगायचं? म्हणजे भैयाला मशीनची सवास ना, मशीनचा, त्या भैयाला सुद्धा तिथे बरं वाटतं, तुमचं काय म्हणा. काय डोकं थांबे ना, डोकं थांबे ना, म्हणलं काय करावं. तेव्हा श्रीकृष्णाला विचारलं की अहो आता काय करू बाबा, तुझं डोकं थांबत नाही, त्याला काय करू. तो काय म्हणाला की तुमच्या कोणाच्या पायाची माती जर माझ्या डोक्याला लावली तर मला बरं वाटेल. आता एकापेक्षा एक गोपीत या एवढे प्रेम करणाऱ्या कोणी धसेनात. आपल्या पायाची माती श्रीकृष्णाच्या डोक्याला लावलं धसेनात. राधेच्या कानावर गोष्ट केली, काय वा कृष्णाला बरं नाही, काय झालंय? त्यात सुखसुखित्व, त्याला ज्याने सुख लागेल ते करायचं. मग काय आता म्हणतो कोणातरी पायाची माती द्या, एवढंच ना म्हणाले, हे घे माझ्या पायाची माती, चल. अगं पण केवढं पाप लागेल, मी नरकात जाईन, पण त्याला बरं वाटू दे. हे आहे दुसरं प्रेमाचं दुसरं लक्षण. माझं सर्वस्व मालक तुम्ही आहात ना, मग तू करशील ते. हे सुफींच्या काव्यामध्ये याच्यामध्ये ही भावना फार जबर आहे. माझा मालिक तू आहे. जीता रखे तो हमको या धड़ से सर उतारे, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा. क्या आम्हाला तू मांडीवर घे, नाही तर तलवार घेऊन मान काप, आणि तू करशील त्यामध्ये खुश आहोत. या यू विवाह हुआ है और वो विवाह हुआ है. मालिक फार दिव्य भाव आहे बरं. दास्य भाव अतिशय दिव्य आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे दास, निवृत्ती दास. काय गंमत आहे, ग्रंथ एवढा चंद्रार्क टिकणारा ग्रंथ लिहिणारा या पुरुषानं दुसऱ्या ओवीमध्ये ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सगरमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारिजो. काय निवृत्तीदास म्हणून घेण्यामध्ये या ज्ञानाच्या सम्राटाला केवढा आनंद याची कल्पना करा. हे दास्य. दास्य सामान्य समजू नका आपण, थोर पुरुषाचं रक्षण आहे, भगवंताचं दास्य. हो, समर्थांचा एक श्लोक आहे, सेवकू मानवीयांचे कष्टती बहुतापरी. माणसांचे सेवक फार कष्ट करतात. दास्य सांगतायत, सेवकू मानवीयांचे कष्टती बहुतापरी, सेविला देव देवांचा त्याने मी धन्य झालो. भगवंताचं दास्य केलं मी धन्य झालो म्हणाले. हे दास्य. म्हणून दुसऱ्या याच्यामध्ये मालक कोण? तू आहे. स्वामी कोण? तू आहे. स्वामी शब्दामध्ये तोच अर्थ आहे जो उर्दू मालिक मध्ये.
स्वामी याचा अर्थ असा, माझ्या सगळ्या याच्यावर मालकी असेल तर तुझी, काय तुला करायचं. जसं खरी बाई एखादी काही प्रसंग आल्यावर पैशाची अडचण आहे, हे घ्या दागिने माझे, करा काय. तुम्हाला सांगतो, मी पाहिलेली नाही, ज्याने पाहिले त्यांनी मला सांगितलं. भटजी बापूंच्याकडे ती द्वादशी करीत, तेव्हा एकदा पैसा नाही जवळ, आणायचं काय. बरं बाकी थकलेली, तू धान्य देईना. तेव्हा आता सकाळची वेळ आणि सून आली, मामाजी काय अडचण आहे. म्हणाले काय करायचं, आज आपल्याजवळ काही नाही, मंडळी जेवायला येते द्वादशी सोडायला आणि धान्य नाही. तिने आपल्या बांगड्या काढल्या आणि समोर ठेवल्या. यात फार रहस्य आहे. पाटल्या, बांगड्या, पाटल्या, पाटल्या ह्या सौभाग्य चिन्ह समजलं जात असे त्या काळी. ते ठुशी म्हणून काहीतरी असे बघा, ते ठुशी आणि ह्या पाटल्या म्हणजे हे सौभाग्य चिन्ह. तिने विचार नाही केला, तिने समोर ठेवलं. जा म्हणाले घाण टाका आणि आणा. काय बघा, तिला विचारलं, ते कारवान करून ग्रस्त होते नरराव, त्यांनी हे पाहिलेलं. त्याने विचारलं नंतर तिला, तू हे कसं काय दिलंस. तर तिने काय सांगितलं, घरचा मालक कोण आहे, ते मालक आहेत घरचे. आम्ही काय म्हणाले, ते आहेत म्हणून आम्ही आहोत, त्यांच्या मोठेपणावरती आम्ही जगतो. केलं काय. तुम्हाला वाटते माणसं साधी असतात, अलीकडे जरा की सत्कार करा, प्रसिद्ध करा, इंटरव्ह्यू त्यांचे या, मुलाखती घ्या. अहो नाही, ही माणसं खरी मोठी, शांत गुप्त असतात, खरी मनाची मोठी. मालिक, तू मालक आहे ते. आणि स्त्रियांच्या मध्ये ही भावना असते बरं का. म्हणतात ना मालक घरी नाही म्हणून, त्याचा अर्थ असा, मालक तू आहे. हे प्रेमाचं दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण प्रेमाचं जे आहे ते आणखी गोड आहे. ते असं आहे की त्यांचा वियोग सहन होत नाही. प्रेमीची एकच इच्छा असते की मला काही नाही, आजन्म तुझा सहवास होईल. आपल्याकडे ती कल्पना आहे, ती आता हास्यास्पद झाली आहे, पण जन्मोजन्मी तुझा सहवास मला होऊ दे, ही ती कल्पना आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. यामध्ये काय हेतू आहे की संत संग देगा असता, गुण गाई ना आवडी, तुझं एक नामस्मरण आणि संतांची संगत. येऊ दे, जन्म आला तर काय, तुझ्याशी सहवासच आहे, काय त्याच्यात गैर आहे. सत्शिष्य कसा पाहिजे की गुरुच्या बद्दल असं वाटलं पाहिजे की जन्मोजन्मी मला यांची सेवा घडू दे, यांचा सहवास घडू दे. रामायणामध्ये दोन भाग्यवान पुरुष आहेत सेवा करणारे, एक लक्ष्मण आणि एक भरत. तुलसीदासजींनी रामायणामध्ये भरताचं प्रेम तितकं अप्रतिम वर्णन केलंय की असा संदेह वाटतो की या काव्याचं नायक राम आहे का भरत आहे, इतकं अप्रतिम आहे. पण हे किती झालं तरी हे वियोगाचं प्रेम आहे. वियोगाचं प्रेम अधिक उत्कट असतं, गोड असतं, पण वियोग तर वियोगच. याच्या उलट लक्ष्मणाला सहवासाचं प्रेम, आणि त्याच्यातच खरी मजा आहे. ज्याच्यावरती आपलं अत्यंत जीवापलीकडे प्रेम आहे त्या पुरुषाचा किंवा त्या व्यक्तीचा रात्रंदिवस सहवास असावं. अहो आपल्याला ती ओवी आठवते ना, मी 1000 वेळा सांगतो. सत्व संशुद्धीमध्ये ज्ञानराजांनी घातलेली बुद्धीबद्दल. बुद्धी आणि आत्म्याचं प्रेम कसं असतं. गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेचा विरह शोभू. आपण पुण्याला किंवा 1-2 दिवसाकरता नवरा गेला, बाईला चैन नाही पडणार, ते नाहीच घरात. पतिव्रतेचा विरह शोभू भलतेसणी हानी लाभू न मनी जेवी. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणेगा केशिहंता. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची अशी घ्यावी लागेल. एक ओवी अरे वर्षोनवर्ष तुम्हाला भुलवून ठेवेल. अवस्था येईपर्यंत हे व्हायला पाहिजे. भगवंताच्या वर अर्जुनाचं प्रेम कसं होतं हे असं होतं. सद्गुरूवर सशिष्याचं प्रेम असं पाहिजे. मग ही तिसरी गोष्ट, वियोग सहन होता कामाचा नाही. महाराजांनी एकदा प्रश्न विचारला, एवढा आमचं देवावर का प्रेम बसत नाही. त्याला उत्तर सोपं आहे म्हणाले. मला एक गोष्ट तुम्ही अशी सांगा की जी माझ्या जीवावर जेवढे प्रेम आहे तेवढे प्रेम त्याच्यावर. या 3 गोष्टी प्रेमाच्या. प्रेमाच्या अवस्था 3.
मग तिसरी अवस्था सांगण्याकरता हा प्रस्तावना आहे सगळे. पहिली प्रेमाची अवस्था जर असेल तर त्याची सारखी आठवण होणं, त्याचं सारखं स्मरण राहणं ही प्रेमाची पहिली अवस्था. प्रेम म्हटलं की दोन व्यक्ती, प्रेमी प्रेम करणारा आणि प्रियतम. प्रियतम का प्रिय, प्रियतर, प्रियतम ज्याच्यावरती अत्यंत प्रेम आहे, अशा दोन व्यक्ती. प्रेमीचं प्रियतमावरती प्रेम असतं पहिल्या अवस्थेमध्ये, पण वन वे ट्रॅफिक असतो. प्रियतमाचं प्रेम इकडे येईलच असं नाही. प्रेमाचा प्रवाह प्रेमीकडून प्रियतमाकडे जातो, पण तिकडून जबाब येईलच असं नाही. प्रेमाची पहिली अवस्था. और आता ना बायको नवऱ्यावर अत्यंत प्रेम करते, याचे लक्ष तिच्याकडेच असतं. ते संसू सुभाषित आहे ना, नाही का? स्वगेह भार्या यदि रूप राशी तदापि लोक परदार सकता, हे आहे ना असं, नाही का? याचं प्रेम तिसरीकडे, तिचं प्रेम त्याच्यावर. तर पहिल्या अवस्थेमध्ये खात्री नाही, माझं प्रेम आहे त्यांच्यावर, पण त्यांचं प्रेम माझ्यावर आहे की नाही कोणाचं. हे कॉलेजमध्ये असं होऊ शकतं की बरं का, याचं प्रेम तिच्यावर पण तिचं प्रेम याच्यावर नसतंच. बहुतेक यालाच कल्पना असते काय प्रेम आहे. आणि प्रेम आहे का, तर ती एकदा आली नव्हती, तिने नोट्स मागितल्या याच्याजवळ लिहायला, माझ्यावर प्रेम आहे. आपल्याचा मार खायचा प्रसंग येतोय की पोरगी वस्ताद असली तर. सांगण्यात येतो काय, प्रेमाच्या पहिल्या अवस्थेमध्ये माझं प्रेम तिकडे जात आहे, प्रियतमाचं प्रेम येते की नाही कोणाचं. दुसऱ्या अवस्थेमध्ये परस्पर प्रेम येत, इकडचं प्रेम तिकडे जातच, प्रेमीचं तिकडचंही प्रेम येत. प्रियतम सुद्धा जाणतो की हा माझ्यावर प्रेम करतोय, म्हणून त्याचं प्रेम इकडे येत. म्हणजे दोन्ही एकमेकावरती प्रेम करतात. तरी पण त्या प्रियतमावरती प्रेम करणारी आणखी माणसं असतात, तेव्हा त्याचं प्रेम याच्याकडे सर्वस्वी येत नाही, आणखीकडे जात. भेद लक्षात येतोय ना. आम्ही प्रेम केलंच नाही तर सांगू काय, पण आपलं कल्पनेनं सांगतो. जसं घरात शिळी भाकरी खायची रोज आणि श्रीखंडन बासुंदीच्या गप्पा ठोकायच्या, तसं आहे. तिसरं जे प्रेमाची अवस्था आहे त्यामध्ये याचं प्रेम जितकं तिकडे तितकंच त्याचं प्रेम इकडे परत येतं ह्याच्यावर. इतकंच नव्हे, त्याच्यामध्येही असा उत्कर्ष येतो की प्रेमी जसा प्रियतमाच्या पायी लाचार होतो, तसा प्रियतम प्रेमीच्या पायी लाचार होतो. आणि ती अवस्था इथे वर्णन केलेली आहे की भगवंताला भक्त पुष्कळ, पण भगवंतच भक्ताचा भक्त बनतो, अशी अवस्था झालेली आहे. आणि ते वर्णन ज्ञानराजांनी केलं. म्हणजे एक हे सांगतो आपल्याला, दादू दयाळचा एक दोहा आहे. हा दादू दयाळ, दयाळ म्हणजे अतिशय दयाळू होता. गुजरात मध्ये एक अतिशय महात्मा होऊन गेला मोठा, तोही कबीरासारखा प्रेम आचार्य झाला दादू दयाळ. तिने असं म्हणलंय, प्रेम प्रेम म्हणजे काय. आता ते शब्द सांगतो. उर्दू मध्ये सुफी वाङ्मयामध्ये प्रेम करणाऱ्याला आशिक म्हणतात आणि ज्याच्यावर प्रेम करत त्याला माशूक म्हणतात. हे सिनेमात असेल की हो तुमच्या, अरे त्याला आम्ही ऐकलं त्याची गाणी म्हणी असतात त्याच्यात. तो आशिक जो असतो, प्रेम करणारा ना, तो वेडसरच असतो, वेडाच असतो म्हणा ना. अहो ते ठुमरी आहे हिची नाही, दादरा आहे निर्मला देवीचा, तेरे लिए लाखों के बोल सहे. अरे हजारो लोकांची बोलणी ऐकून तुझ्या चरणी आलेली आहे. आता काय करतोस, सोडतोस का? सगळ्यांचे पास तोडून मी तुझ्याकडे आलेले आहे. ते सिनेमा पुरतच असतो, पण प्रेमाचं लक्षण तर आहेच. मला जगात दुसरं कोणी नाही, तू आहेस. कसं? माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र. मला दुसरं कोणी नाही, नान्यन जाने नैव जाने, तू आहेस, तू आहेस, बस. मग दादू असं म्हणतो, आशिक म्हणजे प्रेम करणारा प्रेमी,
आणि माशूक म्हणजे ज्याच्यावर प्रेम करायचं तो. तो म्हणतो प्रेम प्रेम म्हणजे काय? आशिक माशुक वही गया इश्क कहा वही सोय. प्रेम प्रेम म्हणजे काय? आशिक प्रेम करणारा प्रियतमाशी तादात्म्य पावतो तर प्रेम म्हणतात त्याला. आणि मग म्हणतो जे आत्ताचा विषय आहे, जादू उस आशिक का अल्लाह ही आशिक होय. असा जो प्रेम करणारा आहे त्याच्या मागे परमात्मा लागतो. अशी स्थिती भगवंताची अर्जुनाची बाबतीत झालेली आहे. अरे मी तुझ्या हाते खेळणं झालेलो आहे. काय ज्ञानराजांनी शब्द घातलाय, तुझ्या हाते खेळणं झालेलो आहे. कारण तू इतका माझ्याला वश आहेस मला की मी बोलता बोलता तू स्वतःला विसरूनच गेला. काय सूचना क्षमता आहे. भगवंता स्वतःला विसरल्याबरोबर हा स्वतःला विसरला, आनंदात जाऊ लागला. म्हणजे सहवासाचा आनंद होताच पण तादात्म्याचा आनंद नव्हता. तो भोगण्याकरता अर्जुन स्वतःला विसरून त्यात चालला. आणि हे असं झालं म्हणजेच कर्म थांबतं. ध्यानात ठेवा आपण, कर्म तोपर्यंत कर्म राहणारच. एकच अट अशी आहे, शर्त, की ज्याच्यामध्ये कर्म थांबेलच ते म्हणजे प्रेम आहे. प्रेम इतकं होईल की कर्म होणं म्हणजे करू काय? द्वैत आहे, शांतपण आहे तर कर्म आहे. अद्वैत झाल्यावर कर्म राहील, तसं कर्म घडेल याला पत्ताही लागणार. परमात्माशी तादात्म्य होईल. आणि ही अवस्था यावी, समजावी, म्हणजे कर्म नाहीसं कसं होतं, आत्म्याशी प्रेमाचा संबंध नाही, आपल्या कर्माचा संबंध नाही कसा हे कळेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मध्ये हे प्रेमाचा हा घातलेला आहे. हा मध्ये काय घालायचं कारण आहे? कारण ही जी अवस्था आहे ही प्रेमानेच येऊ शकते. आत्म्यावरती अतिशय प्रेम करण्याने, ही त्यांची भाषा. आपली भाषा आपल्या सद्गुरूवर भगवंतावर इतकं प्रेम करावं की प्रेमाच्या चिंतनामध्ये हलणारच. मला खरं सांगू का, ज्ञानी पुरुष भेटे, कर्म करणारा तर भेटतातच, कल्याण समाजवादी, समाज कल्याण करणारे. प्रेमामध्ये मग्न होऊन शांत झालेला पुरुष भेटणं अतिशय. रामकृष्णासारखा एखादाच भेटेल, क्वचितच भेटेल. प्रेमाचा समुद्र असतो, त्याचं सामर्थ्य एवढं असतं तो ज्याला स्पर्श करेल त्याला वेडा करून टाकेल प्रेमाने. चैतन्य महाप्रभूचं नव्हतं का, वेडा करून टाकेल. प्रेमाचं सामर्थ्य असं आहे की जेव्हा तो प्रेमी प्रियतमाशी तादात्म्य पावतो त्यावेळेला प्रियतम प्रेमीचा प्रेमी बनतो. ही प्रेमाची महान शक्ती आहे. आणि ही शक्ती ज्ञानात नाही आणि कर्मात नाहीच नाही. आणि ती शक्ती यावी याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रस्तावना केलेली. आता पुढचा विषय तुमच्या रहिवायचा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.